तर श्रावण महिना चालू आहे आणि सोमवारी आपण महादेवांची पूजा करतो। त्यासाठी आवश्यक असणारे जी फुलझाडं आहेत किंवा काही वनस्पती लागतात स्पेसिफिकली तर ती आहेत। तर माझं कलेक्शन आज पाहून घेऊया पूजेसाठी मी काय काय वापरते। तर हे गोकर्ण आहे, माझ्याकडे गोकर्णाच्या 5 ते 6 व्हेरायटी आहेत। प्रामुख्याने बेल हे जे आहे त्याचं पान महादेवांच्या पूजेसाठी वापरलं जातं। तर पान जे आहे ते तुम्ही सोमवारी म्हणजे लागणार असेल तर रविवारीच ते काढून घ्यायचं आहे। सोमवारी बेलाचं पान जे आहे ते काढायचं नसतं। तसेच कण्हेरचं खूप महत्त्व आहे, पिवळं कण्हेर जे आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे। सोनचाफा आहे, माझ्याकडे हे प्लांट आहे, कंपल्सरी नाही आहे पण सोनचाफ्याचं फूल आता सध्या येण्यास सुरुवात झाली आहे तर मी सोनचाफा सुद्धा वाहते। तसेच हा तगर आहे गुलाबी कलरचा। तसेच हा निळा गोकर्ण आहे। गोकर्णाचंही महत्त्व आहे शिवपूजेमध्ये। वेगवेगळ्या कलरचे जास्वंद मी वापरते, हा गुलाबी जास्वंद आहे। तसेच धोत्रा हे फळ जे आहे हे खूप महत्त्वाचं असतं या पूजेमध्ये। तसेच पांढरी तगर, तर याचं खूप मोठं असं प्लांट आहे आमच्याकडे, तर खूप पांढरी फुलं असतात पूजेमध्ये माझ्या। शंकरोबा आहे हा, तर रानात हे असं मोकळ्या येतं गवतासारखं आणि खूप सुंदर ते प्लांट आहे। तर याचे सुद्धा फुलं जी आहेत ती पूजेसाठी वापरतात। रुईचं पान सुद्धा वापरलं जातं, तर एखादं दुसरं किंवा तुमच्या काउंटनुसार तुम्ही ते घेऊ शकता। मी एक पान ते वापरते इन जनरल। तसेच आवडतं म्हणजे पारिजातकाची फुलं, तर ही सुद्धा खूप या सीझनमध्ये श्रावण महिन्यात येतात, सडा असतो अक्षरशः, तर तुम्ही पारिजातकाची फुलं सुद्धा पूजेसाठी वापरू शकता। तर खूप छान ते दिसतं पूजेमध्ये सुद्धा आणि त्या फुलांना महत्त्व सुद्धा आहे। तर हे सुद्धा माझ्या प्लांट कलेक्शनमध्ये असतं। दुर्वा आहे हा फ्रेश, तर आमच्या इथे दुर्वा सुद्धा येतो, तर दुर्वा तो मॉर्निंगला म्हणजे सकाळी तो काढून घ्यायचा फ्रेश आणि तो सुद्धा मी पूजेसाठी वापरते, एक जुडी होते त्याची। जाईचा वेल आहे, तर जाईची फुलं सुद्धा आपण वापरू शकतो। पांढऱ्या फुलांना खूप महत्त्व आहे शिवपूजेमध्ये। तर माझ्याकडे मधुमालतीचा वेल सुद्धा आहे, तर मधुमालती ही मी डेकोरेशनसाठी वापरते, पूजेसाठी नाही वापरत। तर हे माझं कलेक्शन आहे जे मी श्रावण सोमवारी पूजेसाठी वापरते भगवान महादेवांसाठी।